श्री गुरु साई फाउंडेशन प्रतिष्ठान आहे. त्याच्या अंतर्गत आमची संत गजानन संस्कारधाम स्कूल N4 मध्ये आहे. हायकोर्टाकडून आपण हनुमान चौकाकडे जातो त्या रोडला आहे. आज आमच्या शाळेची गॅदरिंग होती. शाळेबद्दल विशेष माहिती सांगायची झालं तर आपल्या हिंदू सनातन संस्कृतीचा त्याला आपण शाळेच्या सिलेबसमध्येच इन्क्लुजन केलेलं आहे. देशभक्ती आणि देशभक्तीच्याही पुढे जाऊन वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना सुरू ठेवून आपण शाळा चालवतोय. आपल्या शाळेमध्ये रोज सूर्य नमस्कार, झुंबा डान्स, मनाचे श्लोक, त्याच्यानंतर एक दिवस नाम रामायण, रामरक्षा आणि हनुमान चालिसा हे उपक्रम रोज चालतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जे इंग्लिश स्कूलमध्ये जो सिलेबस आहे तो तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे उपक्रम चालतात. सनातन धर्मात जे आपले सुरुवातीचे जे खेळ सांगितलेले आहेत तेही चालतात. सणवार आपले जे प्रमाणे ते सगळे सेलिब्रेट. स्पोर्ट्सचे आपण मैदानी गेम घेतो. अदर स्कूलमध्ये म्हणजे ऍक्टिव्हिटीज नुसार मैदानी गेम आता कमी झालेले आहेत. तर आपले जे जुने गेम आहेत, कबड्डी, खो खो, लंगडी इत्यादी गेम आम्ही छोट्या मुलांना पण शाळेत शिकवतो. आणि स्पोर्ट डे वगैरे ऑर्गनाइज आम्ही शाळेत केला होता. आणि आता आज आमचं स्नेह शाळेचं ते आम्ही इथे यशवंत नाट्यगृहामध्ये साजरं केलं. आणि आता सुट्ट्याने आम्ही पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे इतर शाळांच्या मुलासाठी पण आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटीचे समर कॅम्प घेतोय, ज्या त्यामध्ये मातीपासून वस्तू तयार करणे आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी, मनाचे श्लोक, सूर्यनमस्कार वगैरे सगळं त्याच्यामध्ये पण आहेच. तुमचं नाव आणि शाळेचं पूर्ण ऍड्रेस सांगा. माझं नाव ॲडव्होकेट संगीता राहुल बागुल आणि माझ्या शाळेचं नाव आहे संत गजानन संस्कारधाम. हायकोर्ट कडून हनुमान नगरकडे जाताना त्या रोडवरच आपली मुख्य रोडवरच शाळा आहे. आजची थीम काय होती मॅडम? आज आम्ही जो आमचा पहिला ऍक्ट झाला तो दश अवतारचा होता. त्याच्यामध्ये विष्णूंचे 10 अवतार दाखवले गेले. पारंपरिक जपणारा हा एक प्रोग्राम आम्ही दरवर्षी 3 वर्ष झाले शाळेला, तर दरवर्षी आम्ही गोंधळ घेतो. त्याच्यानंतर मल्हारी सांस्कृतिक सॉन्ग होते सगळे. सांस्कृतिक सॉन्ग घेतले गेले. मल्हारी सॉन्ग असे सगळे. प्रमुख पाहुणे कोण कोण आले होते? देवगिरी बँकेच्या संचालिका प्रज्ञाताई तल्हार आल्या होत्या अध्यक्ष म्हणून. आणि त्याच्यानंतर एक प्रोफेसर उज्ज्वला बागुल खोब्रागडे, ज्या कवयित्री आहेत, लेखक आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासक पण आहेत, त्या दोघी जणी आल्या होत्या. खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी की आताच्या या जगामध्ये मुलांनी कसं राहावं आणि कुठल्या वातावरणात आपण मुलांना काय शिक्षण द्यायला पाहिजे, कारण बॅड टच, गुड टच असं सगळं चांगलं मार्गदर्शन मॅडमांनी केलं.